आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बसस्थानक ते जिजामाता उद्यान रस्त्याचे काम अपूर्णच, उपोषण सुरू, शहर बंद ठेवण्याचाही इशारा। सटाणा शहरातील साक्री शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात अखेर नागरिकांचा संताप अनावर झाला असून आज नगरपालिकेसमोर जोरदार ठिय्या उपोषण व जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आले। बसस्थानक ते जिजामाता उद्यान या उर्वरित रस्त्याच्या कामासाठी शहरातील सर्वपक्षीय नेते, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाविरोधातील तीव्र नाराजी उघड झाली। साक्री शिर्डी महामार्ग सटाणा शहरातून हॉटेल नर्मदा ते जिजामाता उद्यान या दरम्यान जातो। यातील हॉटेल नर्मदा ते बसस्थानक हा रस्ता पूर्ण करण्यात आला असला तरी बसस्थानक ते जिजामाता उद्यान हा महत्त्वाचा भाग गेल्या अनेक महिन्यांपासून उखडलेल्या अवस्थेत पडून आहे। धुळीचे साम्राज्य, खड्डेमय रस्ता आणि वाहतुकीची मोठी समस्या यामुळे नागरिकांचे हाल होत असून व्यापारी, वाहनधारक आणि पादचारी प्रचंड त्रस्त झाले आहेत। या रखडलेल्या कामाबाबत यापूर्वी अनेकदा रास्ता रोको, आंदोलने आणि बैठका घेण्यात आल्या होत्या, मात्र रस्ते विकास प्राधिकरण विभागाकडून केवळ आश्वासने आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। काम कधी सुरू होणार या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळत नसल्याने अखेर जयप्रकाश सोनावणे यांच्या पुढाकाराने जनतेने आक्रमक भूमिका घेत पालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी आंदोलकांनी प्रशासन आणि संबंधित विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। रस्ता पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आता तरी प्रशासन जागे होऊन या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणार का याकडे संपूर्ण सटाणेकरांचे लक्ष लागले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भामरे सह संतोष जाधव।